70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, भटकती आत्मा, शरद पवारांवर असे अनेक आरोप करणारे पंतप्रधान मोदी आज शरद पवारांसोबत चर्चेमध्ये मग्न झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यामध्ये एकमेकांवर टीकेची धार आणि दिल्लीमध्ये मैत्रीचा आधार असं समीकरण दिल्लीमध्ये पाहायला मिळालं। निमित्त होतं 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचं। या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। यावेळी निवडणुकीत एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या दोन नेत्यांनी राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवलं। नरेंद्र मोदी आणि शरद पवारांचा या कार्यक्रमात मनमोकळा संवाद पाहायला मिळाला। तर शरद पवारांच्या भाषणानंतर मोदींनी पवारांना बसण्यासाठी मदत केली। त्यानंतर स्वतः शरद पवारांच्या ग्लासमध्ये पाणी देखील ओतून दिलं। यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून दोन्ही नेत्यांचं कौतुक केलंय। माऊलींच्या पसायदाना आणि या उद्घाटन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी मनोगत मांडताना नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत, शरद पवार काय म्हणतात बघूया। या सारस्वताच्या महामेळाव्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासूनचा आनंद आहे। या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।